की प्रत्येक विषयात तर मी हात घालतोय, पण प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करताच येते असं नाही। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यूने विष इंजेक्ट केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। 20 वर्षीय कॉन्स्टेबल विशाल पवार 27 एप्रिल 2024 रोजी जास्त ट्रॅफिक असेल तर मग बऱ्याच वेळेला रेल्वे थांबवल्या जातात। ज्या वेळेला ट्रेन स्लो झाली त्यावेळेला दारावर उभे असलेल्या विशाल पवार यांना जोरात फटका बसला। नमस्कार, मी साटम। शॉर्ट फॅक्ट्स इंडिया ह्या आपल्या YouTube चॅनलवर आतापर्यंत 501 अपलोड्स झालेले आहेत। बघा, त्या अनुषंगाने मला असं वाटायला लागले की प्रत्येक विषयात तर मी हात घालतोय, पण प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करताच येते असं नाहीये। त्याचमुळे मी हा एक नवीन फॉर्मॅट घेऊन आलोय, ज्या फॉर्मॅटचं नाव आहे सविस्तर बोलू। यामध्ये मी प्रत्येक गोष्ट सविस्तररित्या तुमच्यापर्यंत मांडणार आहे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। कारण बघा, आतापर्यंत बराच कॉन्टेंट अपलोड केलेला आहे, पण कसं होतं, युट्यूबच्या शॉर्ट्सचं 60 सेकंदांचं लिमिटेशन आणि इंस्टाग्रामच्या शॉर्ट्सचं 90 सेकंदांचं लिमिटेशन आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट सविस्तररित्या मांडून सांगता येत नाही। त्याचमुळे मी हा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओचा सेगमेंट घेऊन आलोय, ज्यामधनं मी प्रत्येक विषय सविस्तररित्या तुमच्या समोर मांडणार आहे। तुम्हाला आवडलं तर लाईक करायला बिलकुल विसरू नका। कमेंट करा या फॉर्मॅट बद्दल तुम्हाला काय वाटतं ते, आणि आवडलं तर शेअर करायला बिलकुल विसरू नका। आणि जाता जाता अजून एक टिप देतो, जरी व्हिडिओचा टाइम हा खूप जास्त असला तरी क्लायमॅक्स फार भारी असणार आहे। त्याचमुळे व्हिडिओ पूर्ण बघायला बिलकुल विसरू नका। आता मी विषयाकडे वळतो। 1 मे 2024 ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू होता। विशाल पवार या 30 वर्षाच्या पोलीस कॉन्स्टेबलचा खून झालाय। 3 मे 2024 रोजी सर्व वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रदर्शित होते। बातमीचं टायटल होतं कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू, मृत्यूचं कारण सिरिंजनी चोरांनी विष इंजेक्ट केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। खून केलाय फटका गँगच्या गर्दुल्ल्यांनी। लोकलमध्ये फोन चोरणाऱ्या गँगची मजल आता खून करण्यापर्यंत गेलीये। बघा, बातमी वाचल्याच्या नंतर थोडंसं कुतूहल निर्माण झालं, त्यामुळे मी अजून रिसर्च केलं आणि त्यानंतर गोष्टी कळल्या ना, त्या अशा होत्या। बघा, 30 वर्षीय कॉन्स्टेबल विशाल पवार 27 एप्रिल 2024 रोजी आपल्या गार्डच्या ड्युटी करिता भायखळ्याला यायला आपल्या ठाण्याच्या घरातून निघतो। बघा, आधीच एक डिस्क्लेमर देतो, ही जी पूर्ण स्टोरी आहे ना, ती कॉन्स्टेबल विशाल पवार यांनी जी पोलिसांना स्टेटमेंट दिली आहे ना, त्याच्या आधारावर मी स्क्रिप्ट बनवून तुमच्या समोर मांडतोय। त्यामुळे ह्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचं ऍडिशन नाहीये, हे मी आधीच सांगू इच्छितो। तर बघा, रात्री 9:30च्या सुमारास त्यांनी ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि मुंबईच्या दिशेने यायला ते निघाले। बघा, तुम्हाला माहिती असेल, जर रेल्वे ट्रॅकवर जास्त ट्रॅफिक असेल तर मग बऱ्याच वेळेला रेल्वे थांबवल्या जातात किंवा मग स्लो केल्या जातात। सावरखेड एक गाव हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? पाहिला असेल तर त्यामधील चड्डी बनियान गँग तुम्हाला माहिती असेल। तशाच प्रकारची काहीशी फटका गँग आपल्या रेल्वे रुळांवर सध्या ऍक्टिव्ह आहे। ते काय करतात माहितीये का? रेल्वेच्या दरवाजाला लटकणारे किंवा रेल्वेच्या दरवाजावर उभे राहणारे जे प्रवासी असतात ना, त्यांना लाकडाच्या किंवा लोखंडाच्या काट्यांनी फटके मारतात आणि त्यांच्या हातातील पर्स असेल किंवा मग मोबाईल फोन असेल किंवा इतर कुठलीही मौल्यवान वस्तू आहे ना, ती ट्रॅकवर पडते। त्यानंतर ही फटका गँग त्या वस्तू चोरतात। बघा, विशाल पवार यांच्या बरोबरही अशी काहीशी गोष्ट घडली होती। तर बघा, सायन आणि माटुंगा ह्या 2 स्थानकांच्या मध्ये ज्या वेळेला ट्रेन स्लो झाली त्यावेळेला दारावर उभे असलेल्या विशाल पवार यांना जोरात फटका बसला आणि त्यांच्या हातातील मोबाईल फोन खाली पडला। त्यावेळेला ट्रेन स्लो झाली होती, त्यामुळे विशाल पवार यांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि ते खाली उतरले आणि ज्या फटका गँगच्या मेंबरनी तो फोन उचलला होता ना, त्याचा पाठलाग करत माटुंगाच्या दिशेने धावत सुटले। थोडं अंतर पार झाल्याच्या नंतर तिथे त्या फटका गँग मेंबरचे इतर साथी आले आणि त्यांनी या विशाल पवार यांच्याबरोबर बाचाबाची करायला सुरुवात केली। दोघांनी मिळून त्यांना पकडलं। एकाने मागून सिरिंज त्यांच्या पाठीत टोचली आणि त्यामधनं कदाचित विषारी द्रव त्यांच्या शरीरात टाकला, अशा प्रकारचा संशय त्यांना आला। त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीने काहीतरी लाल कलरचं औषध त्यांच्या तोंडामध्ये ओतलं। त्यामुळे विशाल पवार यांना जागच्या जागीच भोवळ आली आणि तिथे पडले। विशाल पवार यांच्या मते जवळपास ते 5 तास तिथे बेशुद्ध पडले होते। ज्या वेळेला शुद्ध आली त्यावेळेला त्यांनी कसंबसं माटुंगा स्टेशन गाठलं आणि तिथून ट्रेन पकडून ते थेट ठाण्याला आले आणि घरी येऊन आराम केला। दुसऱ्या दिवशी अचानक त्यांची तब्येत बिघडायला लागली। कदाचित त्या सिरिंजमुळे जे काय औषध त्यांना टोचलं होतं ना, त्याचा असर त्यांच्यावर व्हायला लागला होता आणि एकाएकी त्यांना उलट्या व्हायला लागल्या। मग सोमवारी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। त्यानंतर तिथे दिलेल्या स्टेटमेंटवरून ही सर्व हकीकत पोलिसांना कळली। पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे।
पण दुर्दैवाने 1 मे 2024 रोजी कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू झाला। तर बघा, ज्या दिवशी कॉन्स्टेबल विशाल पवार यांनी स्टेटमेंट दिली होती त्या दिवशी पोलिसांनी IPC सेक्शन 392 दरोडा, सेक्शन 394 दरोड्याच्या वेळी केलेला हल्ला आणि 324 विषबाधा या अंतर्गत केस रजिस्टर केली होती। पण 1 मे 2024 रोजी कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर सेक्शन 302 मर्डर या अंतर्गत ही केस रजिस्टर केली गेली। तर बघा, आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। मी सुद्धा स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये दंग झालो होतो, पण 4 मे 2024 रोजी ज्या काही गोष्टी कळल्या त्यावरून तरी ही स्क्रिप्ट इथेच थांबेल असं शक्य नव्हतं। तर बघा, 4 मे 2024 ला आलेल्या बातमीनंतर या आपल्या स्क्रिप्टचा जो क्लायमॅक्स आणि विशाल पवार यांच्या आयुष्यातील जो क्लायमॅक्स होता ना, त्याने 360 डिग्री टर्न घेतला आणि वेगळ्याच प्रकारची गोष्ट समोर आली। तर बघा, इन्व्हेस्टिगेशन मध्ये ह्या गोष्टी सिद्ध झाल्या की कॉन्स्टेबल विशाल पवार यांनी 27 एप्रिल 2024 रोजी ड्युटीला जाण्यासाठी रात्री ठीक 7:30 वाजता आपलं घर सोडल्यानंतर थेट कामावर जायचं सोडून त्यांनी पहिला बार गाठला, तिथे दारू पियाले आणि रात्री 11:20 त्यांनी मुंबईला जाणारी ट्रेन पकडली। पण ते भायखळ्याला थेट न जाता दादरला उतरले, तिथे परत एक वाईन शॉप गाठलं, तिथे त्यांनी परत दारू पियाले आणि त्यानंतर जवळपास 2 किलोमीटर चालत ते परेल स्थानकापर्यंत गेले। काही रिपोर्ट्स तर असं मत आहे की त्यांनी ट्रॅकवरून चालत परेल स्टेशन गाठलं। परेल स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथे ते झोपले आणि सकाळी उठून परत एकदा ट्रेन पकडून ठाण्याच्या दिशेने न जाता माटुंगा स्थानकावर उतरले। तिथे जाऊन त्यांनी आपली चांदीची अंगठी विकली आणि त्यामधनं आलेल्या पैशांमधनं परत बारमध्ये जाऊन दारू पियाले। 10:07 सुमारास परत एकदा ट्रेन पकडली आणि ठाणे गाठलं। तिथे जाऊन त्यांनी आपल्या भाच्याला फोन केला, निलेश नाव आहे त्याचं, त्याला घेऊन परत एकदा ते बारमध्ये गेले, तिथे दारू पियाले आणि त्यानंतर घर गाठलं आणि त्यानंतर पुढे काय झालं या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। ह्या सर्व गोष्टी कशामुळे कळल्या तर अख्खा पब्लिक को मालूम, पोलिसांमुळे। पण बघा, सर्वात मोठा प्रश्न होता मग मृत्यू कशामुळे झाला। त्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायचा होता, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याआधीच या पूर्ण गोष्टीचा तसा निकाल लागलाच होता, फक्त मृत्यूचं कारण जाणून घ्यायचं होतं। तर पोस्टमॉर्टम मधनं ह्या गोष्टी क्लिअर झाल्या की कॉन्स्टेबल विशाल पवार यांना कावीळ झाली होती आणि त्यांनी अति दारूचं प्राशन केल्यामुळे त्याचा रिएक्शन झाला आणि त्यामधनच त्यांचा मृत्यू झाला। बघा, दारूने कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा अंत केला। कॉन्स्टेबल विशाल पवार आपल्यामध्ये सध्या नाहीत, इन्व्हेस्टिगेशन सुद्धा आता बऱ्यापैकी शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे, पण सर्वच प्रश्नांची उत्तर मिळालेत असं नाहीये बरं का। कारण कॉन्स्टेबल विशाल पवार यांनी का खोटं स्टेटमेंट दिलं ना, याचं उत्तर आजपर्यंत सापडलेलं नाहीये आणि ते कदाचित सापडणार सुद्धा नाहीये। एकंदरीत बॅकग्राऊंड हिस्ट्रीचं इन्व्हेस्टिगेशन केलं पोलिसांनी, त्यावेळेला त्यांना कळलं की हे रेग्युलर दारू पिणाऱ्यातले होते आणि त्याचमुळे त्यांचं आर्थिक आणि कौटुंबिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं। तर बघा, ह्या व्हिडिओमधनं एकच गोष्ट सांगू इच्छितो की कुठलीही गोष्ट करायची आहे तर त्याचं एक लिमिट असलं पाहिजे। त्या लिमिटपेक्षा जास्त झाली ना गोष्ट तर त्याचं विष होतं। तर बघा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला बिलकुल विसरू नका। लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा, कारण खूप जास्त मेहनत लागते स्क्रिप्टिंगसाठी। आणि तुमच्याकडेही कुठल्या स्टोरीज, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट्स किंवा वेगवेगळे विषय असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा मी मेल ID दिलेला आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, तिथे कळवा, जेणेकरून ते सुद्धा मी पुट ऑन करेन आणि तुम्हाला क्रेडिट्स द्यायला बिलकुल विसरणार नाही आपल्या चॅनलवर। बाकी हर हर महादेव।